co-powered by Techno. आमदार योगेश कदम गाव भेटीच्या दौऱ्यावरती आहेत. विविध ठिकाणी त्या गाव भेटी घेत आहेत. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. राजकीय घडामोडी संदर्भात त्यांची बातचीत करणार आहे. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय गाव भेटीना? नाही, गाव भेटी बघा, शेवटी माझा सातत्याने गेले 5 वर्ष मतदारसंघामध्ये संपर्क आहेच. म्हणजे आता मी ज्या गावामध्ये कुडावळीमध्ये मी काही इथे पहिल्यांदा आलो असा भाग नाही. म्हणजे अनेक महिन्यांपासून वर्षांपासून माझा इथे संबंध आहे. शेवटी एक औपचारिकता म्हणून शेवटी सगळ्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे शेवटच्या भेटीचा दौरा माझा चालू आहे. आणि एक फरक मात्र नक्की जाणवते, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमधला फरक हा गावागावात गेल्यानंतर लक्षात येतोय. आणि जो बॅकलॉग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये होता त्यापेक्षा 4 पटीने 5 पटीने मताधिक्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळेल असं माझा नक्कीच अंदाज बांधलेला आहे. भाजपकडून केदार सट्टे कायम वक्तव्य करत असतात. हे काय लपून राहिलं नाही हा वाद. आम्ही हा उमेदवार स्वीकारणार नाही योगेश कदम असं ते म्हणतात. कसं बघताय विधानाकडे आणि एकूण तुमच्या युतीच्या संभाव्य एकीकडं? नाही, केदार साठे म्हणजे काही दापोली मतदारसंघामधली भाजप नाहीये. केदार साठे यांनी 2019ला देखील मी युतीचा उमेदवार असताना देखील त्यांनी माझ्या विरोधात काम केलं होतं. तरी सुद्धा त्यावेळेला भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी केदार साठेंचा आदेश किंवा त्यांनी जे काही माझ्या विरोधात प्रचार केला त्याला धुडकारून युतीला मतदान केलं ना, मला मतदान केलं ना. तशाच पद्धतीने ह्या देखील निवडणुकीमध्ये केदार साठेंनी कितीही जंगजंग पछाडले तरी सुद्धा हिंदुत्वावरती विश्वास ठेवणारा भाजपचा मतदार, महायुतीवरती विश्वास ठेवणारा हा भाजपचा मतदार हा नक्कीच आमच्यासोबत राहील, शिवसेनेसोबत राहील, महायुतीसोबत राहील. कारण शेवटी आमचं ध्येय मोठं आहे. केदार साठेंना आमदार व्हायचं आहे म्हणून योगेश कदमला पाडायला निघाले, परंतु त्यांना ते कधी शक्य होणार नाही. त्यांचे हे मनसुबे आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार यावं हा मोठा दृष्टिकोन ठेवून महायुतीचे सगळे घटक पक्ष आणि कार्यकर्ते हे नक्कीच काम करतील माझा विश्वास आहे. त्यांनी शेवटी ह्या अगोदर देखील अनेक वेळेला मला त्यांनी विरोध केला आहे. आणि जाणून बुजून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आमच्या बाबतीमध्ये खोट्या गोष्टी कळवायच्या, सांगायच्या, पण त्यांच्या प्रयत्नाला कधी यश आलेलं नाही. आणि मला वाटत नाही भाजपकडनं असे कुठले आदेश त्यांना दिले गेले असतील किंवा दिले गेले जातील. ज्यावेळेला आज अमित शहा साहेब देखील महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेले असताना त्यांनी देखील सर्व नेत्यांना त्यांनी अगदी स्पष्ट आदेश किंवा त्यांनी विनंती केलेली आहे की आपल्याला महायुती म्हणून पुन्हा आपल्या सरकार आणायचं आहे. जे येते सर्वेमध्ये देखील महायुतीचं सरकार पुन्हा येताना दिसतंय, तर आपल्याला त्याच्यावरती शिक्कामोर्तब करायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र म्हणून काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना देखील जे आदेश दिले जातील तेव्हा नक्कीच ते देखील सोबत येतील. वरिष्ठ पातळीवरती युती ठरते, वरिष्ठ नेते या संदर्भात काय बोलत नाही, जिल्हाध्यक्ष लेवलची टीका करतात, त्याकडे कसं बघता आपण? नाही, म्हणूनच जे भाजपचे मोठे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, ह्या कुठल्याही नेत्यांनी आजपर्यंत कधी योगेश कदम नको असं कधीच म्हटलेलं नाही. बरं, ज्या वेळेला ठीक आहे आज मी काय बोलू शकत नाहीये, पण ज्यावेळेला उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी केदार साठेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मग ते अपक्ष उभे राहणार, म्हणजे उभाटाला मदत करण्यासाठी ते अपक्ष उभे राहणार, की ते उभाटाला थेट मतदान करणार? योगेश कदम उमेदवार नको, समजा योगेश कदमची उमेदवारी ज्यावेळेला जाहीर होईल मग त्यावेळेला ते शांत घरी बसणार की पडद्याच्या मागून उभाटाला मदत करणं हे त्यांनी जाहीर करावं ना. मग नक्की त्यांचा हेतू काय, नक्की त्यांचा हेतू काय त्यांनी स्पष्ट करावं. आणि म्हणून माझं मत आहे की केदार साठे म्हणून काय म्हणजे काय भाजप नव्हे, भाजपचे सगळे कार्यकर्ते हे 100% युतीच्या सोबत राहतील माझा विश्वास आहे. मागच्या वेळेला तुम्ही नवीन होतात, पहिल्यांदाच इलेक्शन लढत होतात, त्यावेळेला झालेली कोंडी आणि आता पुन्हा एकदा कोंडी करण्याचा प्रयत्न, कसं बघते याकडे? काय वाटतंय होईल कोंडी थोडीफार? नाही, कोंडी वगैरे असं काही होत नसतं. जर का तुमची पूर्वतयारी असेल, म्हणजे पेपर कितीही कठीण आला, जर का तुम्ही पुस्तक पूर्ण चाळून काढलेलं असेल, तुम्ही रिवाईज तुमचं पुरवणी आपलं काय म्हणता म्हणजे तुमचं रिव्हिजन व्यवस्थित झालेलं असेल, तर पेपर किती कठीण आला तरी सुद्धा काही आपण कोंडी होत नसते. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. मी पेपर द्यायला आजही तयार आहे. उद्या निवडणूक लागली तरी सुद्धा माझी पूर्णपणे तयारी आहे आणि पूर्ण तयारी असल्यामुळे मला काही भीती नाही. राजकारणात थोडेफार बदल झाले, काही लोक पक्ष सोडून अन्यकडे गेले, विरोधक आपले आदित्य ठाकरेंकडे गेले, दौरा आदित्य ठाकरेंचा लागेल, सभा होतील, याचा काय परिणाम होईल? नाही, परिणाम होणार नाही. आदित्य ठाकरे याही अगोदर गेल्या 2 वर्षामध्ये 2 वेळा दापोली मतदारसंघामध्ये येऊन गेले, त्यांनी दौरा केलेला आहे. उद्धवजी ठाकरे देखील एकदा येऊन गेले, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. किंबहुना त्याच्यानंतर काही महिने लागल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही अगोदरपेक्षा चांगला परफॉर्मन्स करून दाखवला, जास्त सरपंच निवडून आणले. त्यामुळे आणि मी मगाशी देखील म्हटलं की
आदित्य ठाकरेंनी सन्माननीय शिंदे साहेबांना आव्हान दिलं होतं. मी त्यांना एक नवीन आव्हान देतो, त्यांनी दापोली मतदारसंघामध्ये फक्त सभाने आणि येऊन इथे निवडणूक लढवावी ना माझ्यासमोर, हिंमत असेल तर, आणि बघावं जनता कोणासोबत आहे. आणि म्हणून मला वाटतं एका अशा व्यक्तीसोबत, अशा व्यक्तीला त्यांनी आज उभाटामध्ये घेतलंय, जी व्यक्ती शिवसेना 2013 सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेली असताना खेड तालुक्याच्या तीनबत्ती नाक्यावरती भगवंता श्रीकृष्णाचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, वंदनीय बाळासाहेबांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. त्या संजय कदमला आज उभाटाने स्वीकारलेला आहे. मग नक्की तुमचं हिंदुत्व गेलं कुठे? आज त्या व्यक्तीला हे आज तिथे व्यासपीठावरती त्याचा मान आणि सन्मान करतात. मला वाटतं अशा लोकांना जनता जागा दाखवेल आणि येणारी विधानसभेची निवडणूक हा माझा आत्मविश्वास आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मला जवळपास 14,000चं मताधिक्य मिळालं होतं. ह्या निवडणुकीमध्ये मी 35,000 100% क्रॉस करतो. राज्यामध्ये काय परिस्थिती राहील? कसा पक्ष वाढेल? नाही, उलट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त ॲव्हरेज सरासरी असणारे आपला शिवसेना पक्ष होता आणि तोच त्यापेक्षाही जास्त चांगले परफॉर्मन्स हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो आमचा अंदाज आहे कमीत कमी 65 ते 72 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येतील आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेबच होतील आणि महायुतीचं सरकार मात्र 100% येईल. इतकं चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.